तुम्ही ज्यावेळेस दूध व्यवसाय चालू केला त्यावेळेस तुमच्याकडे किती गाय होत्या? 3 गाई होत्या. 3 गाय का? आणि किती सालापासून तुमचा हा व्यवसाय चालू आहे? जवळजवळ 2000 ही जे पासून चालू आहे 10-12 वर्ष झाली. अच्छा अच्छा. त्यावेळेस दुधाला काय रेट होता? आपण 6 रुपये लिटर पण चालू केलेलं आहे. 6 रुपये लिटर पासून चालू केलेलं आहे. आज 35 आहे आणि 35 गेली 3 वर्ष आहे. हो. चालेल, धन्यवाद. कधीपासून आहे आपला गोठा? 10-15 वर्ष झाली. 10-15 वर्ष झालं. हो. किती गाय आहेत आपल्याकडे आता सध्या? सध्याला 20 येतात. 20 गाई, लहान मोठे. लहान मोठे 22 येतात. बरं बरं. सगळ्यात जास्त दूध देणारी किती लिटरची गाय आहे आपल्याकडे? 26 लिटर. हो. घरी बनवलेली का विकत आणलेली? नाही विकत आणली. बाकीचे पाठीमाग सगळ्या घरी बनवली. 26 लिटरवाली कोणत्या बाजारातून आणली होती? ती आपण गेवरावून आणली. गेवरावून आणली होती. आपलं पूर्ण नाव सांगा एकदा. सुधाकर व्यंकटी सोनवणे. आणि गाव? सारणी आनंदगाव. आनंदगाव सारणी. बरं बरं, चालतंय. आता सध्या किती येतं आपल्याकडे दुधाचे जनावर? दुधाचे 12 आहेत सध्याला. सध्या 12 येतं. सगळे मिळून किती दूध जातं आपलं? 150 जाते. 150 लिटर. कोणत्या डेअरीला टाकताय? मराठवाडा. मराठवाडा. डेअरी स्वतःची का दुसरीकडे टाकताय? स्वतःची. स्वतःची. छान. आणि खुराक वगैरे कसं नियोजन असते? कोणतं वापरताय आपल्या जनावरांना? हिराचा सुग्र. हिराचा सुग्रस वापरताय. हो. गाभण काळामध्ये काही औषधं किंवा मग वेल्याच्या नंतर काही औषधं वगैरे असते त्यांना? असते. एका जनावराला समजा 26 लिटरची दूध देते या, तिला खुराक किती ठेवताय? 6 किलो 2 टायमाचा. 2 टायमाचा 6 किलो हिराचा. बरं बरं. लहान जे समजा वासरं वगैरे आहेत त्यांच्यासाठी काय असं स्पेशल खुराक वगैरे आहे का? वापरत ना आपण. बरं बरं, चालतंय. अजून खूप छान पद्धतीचं शेड आहे तुमचं. आणि दुधाला सध्या काय रेट चालू आहे? 35 रुपये. आणि काही आपल्या इथून जनावर वगैरे विकलेत का? कालवडी वगैरे असं काही किंवा मोठ्या गाई करून? मोठ्या विकले आपण, कारोडी विकली नाही. अच्छा, कालवडी घरच्या घरी बनवताय. हो. सगळ्यात जास्त कधी एखादा आजार आलाय किंवा मग एखादा मस्टायटिस राहिला नाही किंवा एखादी गाय मिली असं काही झालं होतं का? नाही कधीच नाही. सगळ्याचं नियोजन आपलं व्यवस्थित आहे. ओके, धन्यवाद. एकदमच उच्च पद्धतीचं नियोजन जे आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यातील आनंदगाव सारणी या ठिकाणी आपण आता सरांची मुलाखत घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता जे दुधाळ जनावर आहेत त्यांच्या खाली यांनी मॅट टाकलेले आहे आणि त्यांची वेगळ्या पद्धतीची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. पाण्याचा हौद या ठिकाणी आहे. त्यासोबतच अर्धबंदिस्त या ठिकाणी गोपालन केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं असाल या ठिकाणी डॉक्टर सूरज तपसे सरांच्या अंडरमध्ये हा पूर्ण गोठा आहे. हिरा जो सुग्रास आहे तो त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे. डेअरी स्वतःची आहे, त्याच्यामुळं भावाचं पण टेन्शन त्यांना राहिलेलं नाही.